धारावीचे आमदार ज्योतिताई गायकवाड आपल्या सोबत आहेत। नुकताच नानाभाऊ पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलेला। ज्योतिताई, कसं पाहता याकडे? शेतकऱ्यांबाबतचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले, पण गोंधळ उडाला सभागृहात। त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला शेतकऱ्यांबद्दल जे तुमचे आमदार बोलले आहेत, माननीय लोणीकर साहेब जे म्हणाले की तुमचे मोदी साहेब हे शेतकऱ्यांचे बाप आहे, तर शेतकऱ्यांचे बाप ते नाही आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे। मोदी साहेबांनी जो आणला GR तो किसानांच्या विरुद्ध, शेतकऱ्यांच्या विरुद्ध आणला आणि त्यांना तुम्ही बाप कसं म्हणू शकता? आणि हे असं जे त्यांची बोलण्याची वक्तव्य आहे त्याच्या विरुद्ध, आणि कृषी मंत्री पण आपल्याला म्हटले की लग्नासाठी आणि साखरपुड्यासाठी जे कर्ज दिलेलं आहे ते पैसे वापरतात, हे जे सगळी वक्तव्य चुकीची आहेत। त्यांनी माफी मागावी, सरकारने माफी मागावी, एवढीच आम्ही हे केली, त्यांना अपील केलं। आणि त्याच्या विरुद्ध जाऊन त्यांनी ते न ऐकल्यामुळे त्यांना जाऊन स्टेजवर ह्याच्यावर जावं लागलं आणि त्यांनी त्याच्यावर त्यासाठी बडतर्फ केलं। राजदंड त्यांनी उचलला, बरीचशी टीका टिप्पणी त्यांच्यावरती केली जाते। नाही, तिथे फक्त तिकडे गेले होते आणि त्यांना माफी मागायला सांगा एवढं सांगत होते, तर त्यांनी ते न ऐकता पुढची कार्यवाही केलेली, कारण ते शेतकरी विरुद्ध हे सरकार आहे हे इथे दिसून येते आपल्याला। कारण जर शक्तीपीठाचा जर तुम्ही मार्ग बघितला तो सुद्धा चुकीचा आहे। जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे, जे शेतकरी कसून त्यांचं पोट चालतं, त्या जमिनी जर तुम्ही घेतल्या तर त्यांचं पुढे काय होणार आहे हा सुद्धा तुम्ही साधा विचार करता। आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्शन आहेत, दुसरा मार्ग असताना सुद्धा, आणि आपल्या महाराष्ट्रावर एवढं कर्ज असताना सुद्धा तुम्ही हे जे घेतायत, हे मार्ग बनवतायत, हे कोणाच्या फायद्यासाठी? हे सगळ्याच जनतेला, महाराष्ट्र जनतेला सुज्ञ आहे, त्यांना सगळं कळतंय तुम्ही कंत्राटदारांची पोटं भरण्यासाठी ह्या गोष्टी करतायत, आणि त्याच्यामुळे जनता ही माफ करणार। नाना पटोले यांनी ज्या पद्धतीनं काल टीका केली होती अजित पवार आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती, त्यानंतर आज ही कारवाई केली जाते, याचा संदर्भ सुद्धा जोडला जातो। आता ते सगळ्यांना तुम्ही सोडताय तसं आम्ही जोडतोय, की कारण हे जे सगळं सरकार आहे ते बदलाचं सरकार आहे। त्यांना कुठलेही आपल्या विरोधी असणारे लोक ते भावत नाही, त्यांना कोणी ते विरोध करणं हे आवडत नाही, आणि त्यामुळे काही ना काही कारण काढून त्यांनी ह्या घटना वारंवार घडलेल्या गेलेल्या आहेत पूर्वी सुद्धा, तरी ह्या घटनांचा ह्यांनी एवढा मोठा त्यांनी रिॲक्शन दिलेली आहे, त्यामुळे हे कुठेतरी बदलाचं सरकार असं वाटतंय। भूमिका तुमची काय असणार आहे? आज सभागृहामध्ये पुन्हा जाणार आहेत? आम्ही तर सगळे बाहेर पडलेलो आहेत, आमचा एकही विरोधी पक्षामधला एकही महाविकास आघाडीचा आमदार तिथे बसला नाही, आणि आम्ही बाहेर पडलेलो आहे, कारण आम्हाला आमच्या एका प्रतिनिधीला तुम्ही एवढा त्रास दिलेला, कारण ते सगळे मी प्रतिनिधित्व हे शेतकऱ्यांचा करत होतो, त्यासाठी तुम्ही एवढा त्रास दिला, तुम्ही शेतकरी विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध आम्ही नक्कीच असणार आहोत सगळे। केल्याबद्दल तर कुठलाही विरोधक म्हणजे महाविकास आघाडीचे कुठलेही आमदार आज सभागृहात जाणार नाहीयेत, अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांची बहीण असलेल्या ज्योती गायकवाड यांनी केली। धारावीतून सध्या ते आमदार आहेत, आणि त्यासोबतच सरकार शेतकरी विरोधी आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।